आरटी फाउंडेशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। नागपूरच्या विधान भवन बाहेर आंदोलक आक्रमक झाले होते। आंदोलकांना शिष्टमंडळ भेटीसाठी विधान भवनात बोलावण्यात आलं। शिष्टमंडळ भेटीसाठी बोलावून बाहेर ताटकळत उभं ठेवलं गेलं। ताटकळत उभं ठेवल्यानं आंदोलक आक्रमक झाले होते। या संदर्भात आंदोलकांशी बातचीत केली आहे आपले लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। नागपूरच्या विधान भवनाबाहेर आज पुन्हा एक आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आक्रमक झाले आहे। विधान भवनाबाहेर काही वेळापूर्वी जे आहे ते काही आंदोलक या ठिकाणी आले होते। त्यांनी विविध मागण्यासाठी आंदोलन केलं होतं। मात्र या ठिकाणी विधान भवनाबाहेर शिष्टमंडळ बोलवण्यात आलं, मात्र त्यांना जे आहे ते त्यांचं निवेदन या ठिकाणी स्वीकारायला कोणी येत नाही अशी त्यांचा आरोप आहे। काय सांगाल तुम्ही निवेदन फाडलंय? मी प्राध्यापक सचिन काळवंडे आज यशवंत स्टेडियम जवळ आम्ही आंदोलन केलेलं आहे। राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांसाठी आम्ही जेव्हा आंदोलन करतोय 3000 कोटीचा फंड या महाराष्ट्र शासनाने थकवलेला आहे। 10,000 कोटीचा भ्रष्टाचार इथे झालेला आहे आणि या 10,000 कोटीचा भ्रष्टाचार उघडकीस नाही होऊ देण्यासाठी आम्हाला इथे 1 तासापासून बोलवलं शिक्षामंत्र्यांनी आणि आम्हाला भेटीसाठी आम्हाला वेळ दिला नाही, आम्हाला इथे बसून ठेवलेलं आहे। किती वेळ झाला तुम्ही या ठिकाणी आलेला आणि आता निवेदन का फाडलं? आम्ही जवळपास 2 तासापासून इथे बसलेले आहे, परंतु 11 वाजेपासून यशवंत स्टेडियमला बसलेला आहे आणि आम्हाला 5 वाजता इथे बसवलं आहे। म्हणजे आपण आंदोलन केलं, मात्र आपल्याला अद्याप कोणतंही ठोस आश्वासन किंवा उत्तर काही मिळालेलं नाही। भेट दिलेली नाही, आश्वासनची गोष्ट दूरच राहिली। त्यांनी भेट सुद्धा आम्हाला दिलेली नाही। त्यांनी भेटीसाठी तुम्हाला वेळ दिली आहे दादाजी भुसे शिक्षामंत्री यांनी असं सांगितलं। पोलीस प्रशासनाने आम्हाला इथे आणलं आणि 2 तास आम्हाला पायऱ्यावर बसून त्याला पाण्याचंही विचार नाही आणि आता आम्हाला म्हणतात की ते निघून गेले। म्हणजे एवढा मोठा अन्याय आमच्यावर शिक्षणावर आरटी फाउंडेशन ही आमची संघटना आहे। मी प्राध्यापक सचिन काळवंडे, राष्ट्रीय अध्यक्ष या संघटनेचा। आंदोलक आक्रमक झाले आणि जे निवेदन त्यांना शिक्षण मंत्र्यांना द्यायचं होतं तो निवेदन त्यांनी आता आंदोलकांनी या ठिकाणी फाडून आपला रोष जे आहे ते या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।